बदलापूरमध्ये 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना आणि या घटनेनंतर मुलीच्या पालकांसह बदलापूरकर आक्रमक झाले होते। यावेळी कारची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। बदलापूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांनी आता पोलिसांच्या गाड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। आपण या ठिकाणी बघतोय की ही जी कार आहे त्या कारवरती दगडफेक करण्यात आली आणि या गाडीच्या काचा गाडीचं संपूर्ण नुकसान जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि गाडीच्या काचा संपूर्ण या खाली आपल्याला रस्त्यावरती पडलेल्या पाहायला मिळतात। इतकंच नव्हे तर हे जे पेवर ब्लॉक आपण बघतोय की रस्त्यावर पडलेले हे पेवर ब्लॉक जे आहेत ते फेकण्यात आले गाडीवरती आणि संतप्त नागरिकांनी ही गाडी जी आहे त्यांच्याकडनं तोडण्यात आली। आपण या ठिकाणी बघतोय की गाडीचा जो हा आरसा आहे तो सुद्धा तोडण्यात आलेला होता। गाडी संपूर्ण गाडीचं जे आहे ते नुकसान करण्यात आलं। ही गाडीच्या अगदी फ्रंटला जी आहे ते पोलीस असा बोर्ड लिहिण्यात आलेला होता। ही पोलिसांची गाडी आहे आणि ह्या पोलिसांच्या गाडीवरती म्हणजे इथे अनेक वाहनं होती मात्र कुठल्याही वाहनांचं जे आहे ते नागरिकांनी नुकसान केलेलं नाहीये। आणि या ठिकाणी आपण बघतोय की मंत्री येऊन पोहोचलेले आहेत या ठिकाणी आणि अनेक संतप्त नागरिक आहेत त्यांना लाठीचार्ज करून त्यांना आंदोलनावरून हटवण्यात आलं। मात्र पोलिसांची गाडी पाहताच जी आहे ती या ठिकाणी संतप्त नागरिकांनी दगडफेक केलेली आहे आणि संपूर्ण गाडीचं नुकसान केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।